मनमाड शहरासह नांदगाव मतदारसंघातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने मंजूर करून आणलेल्या मनमाड MIDCला राज्य शासनाच्या मंजुरीनंतर आता चालना मिळाली। यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली समितीने नुकतीच 177 हेक्टर जमीन संपादनास मंजुरी दिली आहे। आज शनिवारी राज्य शासनाच्या संबंधित ज्येष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित जागेची पाहणी करून अंतर्गत रस्ते भूखंडाची प्राथमिक पाहणी केली। राज्य औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता चंद्रकांत सुरकर, भू सर्वेक्षण अधिकारी सुधीर जिवले, मनमाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शेषराव चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता PS दराने, VK भावसार हे यावेळी उपस्थित होते। मनमाड येथील शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, युवा सेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, सहसंपर्क प्रमुख अल्ताबाबा खान, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, युवा सेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, राजाभाऊ भाबड, नागापूर येथील सरपंच राजाभाऊ पवार, अंकुश कातकडे, गालिब शेख, पिंटू शिरसाट, दिलीप तेजवानी, गंगाभाऊ त्रिभुवन, आझाद पठाण, महेंद्र वाघ, सुभाष माळवतकर, संतोष सानप, सोपान निकम, प्रभाकर जाधव, दिनेश घुगे, शशी सोनोने, अजूभाई शेख, बाबा पठाण, महेश बोराडे, धनंजय दरगुडे, देवेंद्र घाटे, प्रमोद शिंदे, मन्नू शेख, सचिन दरगुडे, विलास शेळके, सचिन उदावंत, निलेश व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहराबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे। ज्या मनमाडच्या जनतेने मला राजकीय आश्रय दिलाय त्यांच्या प्रती आपण समर्पण भावनेने काम करीत आहोत। या MIDCमुळे शहर व परिसरातील तरुण आणि बेरोजगार व्यक्तींसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा झालाय। हा टप्पा म्हणजे लोकांचा विश्वास आणि प्रेम त्याच्या बांधिलकीचे उदाहरण आहे। याद्वारे आपण पुन्हा शहराच्या भल्यासाठी झटण्याचं वचन देत असल्याची प्रतिक्रिया ही आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केली आहे।